Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टरचे व्हिडिओ बघत आहोत. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले तर तुम्हाला ह्या चॅप्टरचे सगळे व्हिडिओज तिथे दिसतील. चुकून तुमच्याकडून एखादा व्हिडिओ मिस झाला असेल किंवा एखादा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला नसेल तर तुम्ही जाऊन आधी ते सगळे व्हिडिओज कंप्लीट करा आणि मग आजच्या लेक्चरला सुरुवात करा. आजचं आपलं आहे लेक्चर नंबर 10 आणि याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 चे क्वेश्चन सॉल्व्ह करू. सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर 1 बघू, जो मी स्क्रीनवर लिहिलाय. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the number. आता क्वेश्चन वाचल्यावर दोन गोष्टी दिसताय. सगळ्यात आधी एक स्मॉलर नंबर आहे आणि एक ग्रेटर नंबर आहे. या दोन नंबरच्या आजूबाजूला काहीतरी त्यांनी केलेलं आहे. ओके, आणि हे दोन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर ज्या गोष्टी फाइंड करायच्या आहे किंवा ज्या गोष्टी क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायचं विचारलेलं आहे त्यांना आपण कन्सिडर करायचं. त्यांना काय कन्सिडर करणार, सो ग्रेटर नंबरला मी कन्सिडर करणार आणि स्मॉलर नंबरला आपण कन्सिडर करू वाय. आता एक्स आणि वायच का, कारण आपल्याला माहिती नाहीये की स्मॉलर नंबर 2 आहे, 3 आहे की 4 आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसते तेव्हा आपण त्याला व्हेरिएबलने कन्सिडर करतो. म्हणून मी इथं सगळ्यात पहिलं कन्सिडर केलं की जो ग्रेटर नंबर आहे, जो मोठा नंबर असणार आहे तो असेल एक्स आणि जो लहान नंबर असणार आहे तो आहे वाय. इथपर्यंत आपण लिहिलंय. आता जो फर्स्ट सेंटेन्स होता 2 numbers differ by 3 या सेंटेन्सला समजू. 2 numbers differ म्हणजे काय की ह्या दोन नंबरचा जर डिफरन्स घेतलं म्हणजेच काय, ह्या दोन नंबरला जर सबट्रॅक्ट केलं तर त्याची व्हॅल्यू मिळणार 3. आणि सबट्रॅक्ट कोणाचं होतं, मोठ्या नंबरचं लहान नंबर मध्ये. ठीक आहे, तो इथं सबट्रॅक्शन कसं होणार, मोठा नंबर आहे एक्स, त्याला आपण सबट्रॅक्ट केलं लहान नंबर सोबत आणि याची व्हॅल्यू आहे 3. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट सेंटेन्स क्वेश्चन मध्ये दिलं होतं द सम म्हणजे ऍडिशन ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर आहे वाय आणि ट्वाइस करणं म्हणजे काय, त्याला डबल करणं. ठीक आहे, पुढचं अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. आता ग्रेटर नंबर आपल्याकडे आहे एक्स आणि थ्राइस करणं म्हणजे 3 टाइम करणं इज 19. तो क्वेश्चन आपल्याला हा जो सेंटेन्स दिला होता क्वेश्चन मध्ये त्याचा अर्थ काय होतं की तुम्ही जर स्मॉलर नंबरला डबल केलं, ग्रेटर नंबरला ट्रिपल केलं आणि त्यांचं जर ऍडिशन केलं तर ती ऍडिशन येते 19. सो इथं काय येणार मग 3x प्लस 2y इक्वल टू 19 आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तो आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन आहे x मायनस वाय इक्वल टू 3. दुसरं इक्वेशन आहे 3x प्लस 2y इक्वल टू 19. आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो आता मी काय करणार की मला वायच्या समोर 2 कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे या दोघीकडे 2 कॉन्स्टंट राहील. सो मी काय करते, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे, सो इक्वेशन आहे x मायनस वाय इक्वल टू 3. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं आलं 2x मायनस 2y इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 विच इज इक्वल टू 2x मायनस 2y
इक्वल टू 6 आणि हे झालं आपलं न्यू इक्वेशन 1. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 2 ला मी इथं खाली लिहून घेते. हा आहे आपला इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन बघितल्यानंतर काय कळालं की वायच्या समोरचा जो कॉन्स्टंट आहे तो सेम आहे, पण वायच्या समोर जी साइन आहे ती एकाकडे निगेटिव्ह आहे आणि एकाकडे पॉझिटिव्ह आहे. जेव्हा साइन अपोजिट असतात तेव्हा आपण काय करतो, दोन इक्वेशन मध्ये ऍडिशन. तो नेक्स्ट स्टेप मध्ये मी तेच लिहिणार, ऍड न्यू इक्वेशन 1 and इक्वेशन 2. ठीक आहे. न्यू इक्वेशन 1 आपल्याकडे आहे 3x प्लस 2y इक्वल टू 6 आणि इक्वेशन 2 होतं 2x मायनस 2y इक्वल टू 19. याला जर ऍड केलं तर काय येणार आहे, 3x प्लस 2x होतो 5x प्लस 2y आणि मायनस 2y होणार 0 आणि 6 प्लस 19 जर केलं तर आन्सर येतं 25. सो इथं आला 5x इक्वल टू 25 आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय लिहिणार, 25 डिवायडेड बाय 5. सो x इक्वल टू काय आला, 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो x ची व्हॅल्यू मिळाली 5. आता ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये टाकू. सो इथं लिहिणार पुट x इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपल्याकडे काय होतं, x मायनस y इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू आहे 5, y ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे ह्या 5 ला आपण ह्या साईडला पाठवू आणि मायनस y इक्वल टू आलं मायनस 2. सो y इक्वल टू मिळालं 2. सो x ची व्हॅल्यू मिळाली 5, y ची व्हॅल्यू मिळाली 2. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं फाइंड द नंबर. सो आपल्याकडे दोन नंबर होते. पहिला होता ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबरला आपण x कन्सिडर केलं आणि x ची व्हॅल्यू आहे 5 आणि दुसरा नंबर आपल्याकडे होता स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर होता y आणि y ची व्हॅल्यू आली 2. तो अशा पद्धतीने आपल्याला जे दोन नंबर फाइंड आउट करायला लावले होते हे आपल्याला इथं मिळालेले आहे. सो आय होप हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह केला हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे, कम्प्लीट द फॉलोविंग. तो याच्यामध्ये एक रेक्टँगल आहे, या रेक्टँगलचे 4 साइड्स आपल्याला दिलेले. सो दिस इज फर्स्ट साइड, ही सेकंड साइड आहे, ही थर्ड साइड आहे आणि ही फोर्थ साइड आहे. प्रत्येक साइड मध्ये एक इक्वेशन दिलेला आहे. क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. तर ह्या इक्वेशन्स वरून आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. जसं तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळाली त्यानंतर रेक्टँगलचा पेरिमीटर आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो आता जर तुम्ही रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज शिकले असतील तर तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही रेक्टँगलचे ह्या ज्या अपोजिट साइड्स असतात हे सेम असतात. फॉर एक्झाम्पल ही साइड आणि ही साइड किंवा मग ही साइड आणि ही साइड, या दोघी साइड्स रेक्टँगलच्या सेम असतात. तो ही प्रॉपर्टी मी इथं लिहून घेते, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर सेम.
जर अपोजिट साइड सेम आहे, याचाच अर्थ ही साइड आणि ही साइड सेम आहे, म्हणजेच 2y इक्वल टू येणार x प्लस 4. सेम ही साइड आणि ही साइड पण सेम आहे, म्हणजेच 2x प्लस y प्लस 8 इक्वल टू 4x मायनस y. आता हे दोन आपल्याला इक्वेशन मिळालेले आहेत, पण हे दोन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? x प्लस वाय इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू, ह्या फॉर्म मध्ये या इक्वेशनला आणावं लागेल. तो आता आपण काय करू, ह्या पहिल्या इक्वेशनला सोडवू. तो हा आहे 2y, x ला या साईडला घेतलं तर झालं मायनस एक्स आणि 4 ला इकडंच राहू दिलं. ठीक आहे. आता हा आला मायनस एक्स पुढं, हा झाला प्लस 2y इक्वल टू 4. पण एक्सच्या समोर जी मायनस साईन आहे ती आपल्याला काढावी लागेल. सो आपण काय करू की सगळ्यांना मायनस साईनने मल्टिप्लाय करू. तो मायनस आणि मायनस होऊन जाईल प्लस, इथं प्लसचं होणार मायनस आणि इकडं होणार मायनस 4. हा झाला आपला इक्वेशन 1. ओके. आता दुसरं इक्वेशन बघू. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिलं आहे, 2x प्लस वाय प्लस 8 इक्वल टू 4x मायनस वाय. आता हा 4x मायनस वाय ला आपण या साईडला आणू. सो 4x होणार मायनस 4x आणि मायनस वायचं होणार प्लस वाय इक्वल टू आलं 0. सो इथं मी लिहिते 2x, ह्या 4x ला इकडं घेते, प्लस वाय, हा पण आला प्लस वाय आणि हा जो 8 आहे याला इकडं घेतलं तर तो झाला मायनस 8. आता 2x मायनस 4x केलं तर काय येणार, मायनस 2x प्लस वाय आणि प्लस वाय झालं प्लस 2y इक्वल टू मायनस 8. आता परत एक्सच्या समोर जी निगेटिव्ह साईन आहे तिला आपण काढून टाकू, म्हणजे सगळ्यांच्या साईन चेंज होतील. तो इथं आलं 2x, हा प्लसचा झाला मायनस 2y इक्वल टू मायनसचा झाला प्लस 8 आणि हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. सो दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. पहिलं इक्वेशन आहे x मायनस 2y इक्वल टू मायनस 5 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस 2y इक्वल टू 8. ह्या दोन इक्वेशनला ऑब्झर्व केलं तर वायच्या समोर कॉन्स्टंट सेम आहे, म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट सेम करण्याची गरज नाहीये. पण इथं पण निगेटिव्ह साईन आहे, इथं पण निगेटिव्ह साईन आहे. जेव्हा दोघांचे साईन सेम असतात तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्शन. ठीक आहे. जेव्हा हे दोघं साईन सेम असतात तेव्हा आपल्याला करावं लागतं सबट्रॅक्शन. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण तेच लिहिणार, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मी लिहिलंय. आता याला करायचंय आपल्याला सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करणं म्हणजे सगळ्यांचे साईन चेंज करणं, पण इक्वेशन नंबर 2 चे. सो हा 2x झाला मायनस 2x, हा मायनस 2y झाला प्लस 2y, हा 8 जो पॉझिटिव्ह होता त्याला आपण केलं निगेटिव्ह. तो x मायनस 2x काय होणार, मायनस x प्लस मायनस 2y प्लस 2y 0, मायनस 4 मायनस 8 काय होणार, मायनस 12. सो मायनस x इक्वल टू आला मायनस 12. ही निगेटिव्ह साईन कट झाली, x ची व्हॅल्यू मिळाली 12. सो इथं x ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली आहे. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. सो पुट x इक्वल टू 1, x इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे, x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. x ची व्हॅल्यू जर 12 टाकली तर y ची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळेल. हा मायनस 2y तसाच लिहिला, ह्या 12 ला आपण ह्या साईडला पाठवू.
सो -2y इक्वल टू -4 आणि -12 होणार -16. सो y इक्वल टू काय येणार मग -16 डिवायडेड बाय -2. मायनस साईन कट झाली. 2 1 जा 2, 2 8 जा 16. सो y इक्वल टू मिळालं 8. जो आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारला होता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x आणि y. सो x ची व्हॅल्यू मिळाली 12, y ची व्हॅल्यू मिळाली 8. हा फर्स्ट आपला क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आता त्यांनी सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायला लागला होता, बरोबर. सो पेरिमीटर आणि एरिया जर शोधायचा असेल तर आपल्याला ह्या रेक्टँगलची लेंथ आणि ह्या रेक्टँगलची ब्रेड्थ माहिती पाहिजे. ठीक आहे, तरच आपण त्याचं पेरिमीटर किंवा त्या रेक्टँगलचा एरिया शोधू शकतो. सो नेक्स्ट स्टेप आहे फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ. सो लेंथ काय असते, लेंथ आहे ही रेक्टँगलची आणि ब्रेड्थ म्हणजे ही साइड. सो आपल्याला माहिती आहे इक्वेशन आहे लेंथचं, काय इक्वेशन आहे 4x - y. x ची व्हॅल्यू काय काढली आपण, x इक्वल टू काढलं 12 आणि y ची व्हॅल्यू काय काढली 8. 4 12 जा किंवा 12 4 जा होतं 48. -8 जर केलं तर आन्सर आलं 40. सो लेंथ इक्वल टू आहे 40. आता सेकंड काढायचं आहे ब्रेड्थ. ब्रेड्थ म्हणजे कोणती, ही साइड आणि ह्या साइडचं इक्वेशन आहे 2y. तो y ची व्हॅल्यू आहे 8. तर 2 मल्टिप्लाइड बाय 8 केलं तर होतं 16 आणि आपलं ब्रेड्थ पण आपल्याला मिळालं. आता लेंथ आणि ब्रेड्थ जर माहिती असेल तर फाइंड आउट काय करणार, पेरिमीटर आणि एरिया. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ प्लस ब्रेड्थ. आता लेंथची व्हॅल्यू काय होती 40 आणि ब्रेड्थची व्हॅल्यू काय होती 16. सो 2 मल्टिप्लाइड बाय 40 प्लस 16 केलं तर येतं 56 आणि फायनली 2 मल्टिप्लाइड बाय 56 जर केलं तर आलं 112. सो हे आहे आपलं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. सेकंड फाइंड आउट करायचं होतं एरिया ऑफ रेक्टँगल. आता एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. परत लेंथची व्हॅल्यू आहे 40 आणि ब्रेड्थ आहे 16. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 40 मल्टिप्लाइड बाय 16 विच इज इक्वल टू 640. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.5 चा थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि ह्या व्हिडिओचा हा लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे ते आपण समजूया. द सम ऑफ फादर्स एज and the twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. So question मध्ये दिलेला आहे की एक फादर आहे, त्यांची काहीतरी एज आहे म्हणजे त्यांचं काहीतरी वय आहे आणि दुसरं त्यांचा एक सन आहे आणि त्याचं काहीतरी एज आहे. तुम्हाला या दोघांचं एज फाइंड आउट करायचंय. तर जी गोष्ट क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायची असते ती आपल्याला कन्सिडर करावी लागते कारण ती आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली नाहीये. सो आपण काय कन्सिडर करू की फादरचं एज असणारे एक्स आणि सनचं एज आहे वाय. सो मी तेच लिहिते इथं, कन्सिडर फादर्स प्रेझेंट एज इज एक्स आणि सन्स प्रेझेंट एज आहे वाय. सो ह्या पूर्ण क्वेश्चन वरून सगळ्यात आधी आपण हे शोधलेलं आहे. आता एक एक सेंटेन्स घेऊ आणि त्या सेंटेन्स मध्ये काय इक्वेशन लपलेलं आहे ते शोधू. पहिलं सेंटेन्स आहे द सम ऑफ फादर्स एज. सगळ्यात आधी दिलेला आहे सम. सम म्हणजे प्लस, फादर्स एज म्हणजे एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सनचं एज काय आहे वाय आणि त्याला ट्वाइस केलं म्हणजेच 2y.
इज इक्वल टू 70 आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता दुसरं सेंटेन्स बघू. दुसरं सेंटेन्स काय दिलं होतं, इफ वी डबल द एज ऑफ फादर. एज ऑफ फादर काय आहे एक्स आणि त्याला डबल केलं तर तो काय बनणार 2x. अँड ऍड म्हणजे ऍडिशन इट टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज आहे y. द सम इज 95. सो हे सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्याला दुसरं इक्वेशन काय मिळालं 2x प्लस y इक्वल टू 95 आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता दोन इक्वेशन जर असतील तर आपण सगळ्यात आधी काय चेक करतो की कुठला तरी एक नंबर व्हेरिएबलच्या समोर कॉमन पाहिजे. म्हणजे काय, इथं एक्सच्या समोर 1 आहे, इथं एक्सच्या समोर 2 आहे, इथं वायच्या समोर 2 आहे, इथं वायच्या समोर 1 आहे. तर आपल्याला कुठंतरी कॉमन लागेल म्हणून आपण काय करू इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू. सो काय मी लिहिलंय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2. इक्वेशन नंबर 1 काय आहे एक्स प्लस 2y इक्वल टू 70. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं काय येणार 2x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 2y इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 70. तो इथं आलं 2x प्लस 4y इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 70 केलं तर 140 बनतं आणि हे झालं आता आपल्याकडे न्यू इक्वेशन 1. सो बघा आता जर इक्वेशन नंबर 2 आणि न्यू इक्वेशन 1 बघितलं तर एक्सच्या समोर हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट सेम आहे पण दोघांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. याचाच अर्थ आपल्याला दोघं इक्वेशन मध्ये काय करावं लागेल सबट्रॅक्शन. तर तेच मी लिहिलं आहे सबट्रॅक्ट न्यू इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर दोघं इक्वेशन लिहून घेऊ आणि याला सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट करणं म्हणजे काय इक्वेशन नंबर 2 च्या साइन चेंज करणं. तो इथं येणार मायनस मायनस आणि मायनस कारण सगळ्यांचे साइन आहे पॉझिटिव्ह. 2x मायनस 2x केलं तर तो झाला 0. 4x मायनस y 4x मधून y गेला तर तो होणार प्लस 3y आणि 140 मायनस 95 जर केलं तर तो होतो 45. तो आता 3y इक्वल टू काय मिळालं 45. परत y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार मग आपण 45 डिवायडेड बाय 3 विच इज इक्वल टू मिळालं 15. सो फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशन मधून मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण कुठे टाकतो इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो पुट y इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 1 आहे x प्लस 2y इक्वल टू 17. तो व्हॅल्यू टाकणार x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 15 इक्वल टू 70. सो x प्लस 15 टू द 30. सो इथे येणार x इक्वल टू 70 मायनस 30. फायनली x ची व्हॅल्यू मिळाली 40. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये x आणि y नव्हतं कळायला लावलं. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की फादरची प्रेझेंट एज काय आणि सनची प्रेझेंट एज काय. तो फादरची प्रेझेंट एज काय होती x याचाच अर्थ 40 इयर्सचे आहे ते आणि सनची प्रेझेंट एज काय होती y याचाच अर्थ सन 15 इयर्सचा आहे. सिंपल. सो आपल्याला एक क्वेश्चन दिलेला होता आपण तो सगळा क्वेश्चन हळूहळू समजला त्याला कन्सिडर केलं सगळ्यात आधी आणि मग त्याचे इक्वेशन्स काढून x आणि y ची व्हॅल्यू मिळाली आणि फायनली आपण लिहिलं आहे की ह्या क्वेश्चन मध्ये फादर्सचं प्रेझेंट एज होतं 40 इयर्स आणि सनचं प्रेझेंट एज होतं 15 इयर्स. सो ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 चे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर 4 जो मी स्क्रीनवर इथं लिहिला आहे. क्वेश्चन नंबर 5
आणि क्वेश्चन नंबर 6. हे 3 क्वेश्चन अजून बाकी आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे 3 क्वेश्चन ट्राय करा, ऍटलिस्ट ट्राय करा सॉल्व्ह करायचं. कुठं डाऊट आला तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात आणि मी पुढच्या लेक्चरमध्ये हे 3 क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला देणार आहे. तो जर तुम्हाला नाही कळालं, याचे आन्सर्स नाही आले तरी पण काहीही प्रॉब्लेम नाही. डोंट वरी, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. आपण पुढच्या लेक्चरमध्ये याला समजू. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा हे सगळे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच आणि आपण